राजकीय गटबाजी आणि कुरघोडी कुठल्या थराला जाऊ शकते हे कोल्हापूरमध्ये पाहायला मिळते। कोल्हापूरमधील छत्रपती शिवाजी चौक संयुक्त मित्रमंडळाच्या मंडपात कुणाचा गणपती बसणार यावरून शिंदे आणि ठाकरे गटात वादाची ठिणगी पडली होती। पोलिसांनी हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला, मात्र शिंदे गटाकडून रातोरात 21 फुटी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना झाली। त्यामुळे खवळलेल्या ठाकरे गटाकडून त्याच मंडळात आज आणखी एक गणेश मूर्ती बसवली जाईल असं सांगण्यात आलं। दोन गटातील या राजकीय ईर्षेतून आज कोल्हापूरच्या बिंदू चौकात काही काळ तणाव निर्माण झाला। ठाकरे गटाकडून पालखीतून श्री गणेशाची मिरवणूक काढून प्रतिष्ठापना करण्याचा प्रयत्न झाला, त्यावेळी शिंदे गटाकडून त्याला विरोध झाला। अखेर पोलिसांनी दोन्ही गटाची समजूत काढल्यानंतर नव्याने मंडप उभारून ठाकरे गटाच्या गणपतीची मिरवणुकीने प्रतिष्ठापना करण्यात आली। त्यानंतर या वादावर तूर्तास तरी पडदा पडला। राजकारण कोणत्या थराला निघालंय याबद्दल बऱ्याचदा चर्चा होते। ईर्ष्या, कुरघोड्या आणि गटबाजी याचा फटका थेट आता दैवतांना बसू लागलाय। कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी चौक संयुक्त मित्रमंडळाची स्थापना राजू नागवेकर या तरुणाने केली होती। गेल्या 10 वर्षात या मंडळाकडून 21 फुटी गणेशाची प्रतिष्ठापना होऊ लागली। कालांतरानं या मंडळात राजकारणानं शिरकाव केला। धर्मादाय आयुक्त न्यायालयापर्यंत हा वाद गेला। एका गटानं शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांचं, तर दुसऱ्या गटानं राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचं नेतृत्व मानलं। त्यातून कुरघोडीचं राजकारण सुरू झालं। काही दिवसांपूर्वी या मंडळाजवळ शिवसेना ठाकरे गटानं शाखा काढली। त्यानंतर लगेचच राजेश क्षीरसागर यांनी शिवसेना शिंदे गटाच्या शाखेचा फलक तिथं उभारला। हा वाद वाढत गेला। त्यानंतर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दोन्ही गटांची बैठक झाली। त्यामध्ये दोघांनीही उत्सव साजरा करायचा नाही असं ठरलं। मात्र तरीही राजेश क्षीरसागर फाउंडेशन या नावानं गणेश मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी पोलिसांकडे मागणी करण्यात आली आणि 2 दिवसांपूर्वी अचानक मध्यरात्री शिवसेनेच्या शिंदे गटाकडून 21 फुटी गणेश मूर्तीची मंडळात प्रतिष्ठापना झाली आणि पुन्हा वादाची ठिणगी पडली। त्यानंतर ठाकरे गटाच्या रविकिरण इंगवले यांनी पोलिसांना कारवाई करण्यास सांगितलं। तसंच पत्रकार परिषद घेऊन आपणही त्याच मंडळात गणेशाची प्रतिष्ठापना करणार असल्याचं सांगितलं। त्यानुसार आज सकाळी बिंदू चौकात एका सजवलेल्या पालखीत श्री गणेशाची मूर्ती ठेवण्यात आली। या मूर्तीची वाजत गाजत मिरवणूक काढून प्रतिष्ठापना करण्याचा मानस असतानाच ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय पवार, विजय देवणे, शहर प्रमुख रविकिरण इंगवले, सुनील मोदी यांना पोलीस अधीक्षक कार्यालयातून बोलावण्यात आलं। त्यानुसार तिथं चर्चा झाली, पण या चर्चेत कसलाही तोडगा निघाला नाही। गणेश मूर्ती प्रतिष्ठापना करण्याचा चंग बांधलेल्या ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बिंदू चौकातून गणेश मूर्तीची मिरवणूक काढली। दोन्ही गटातील वाद पेटणार हे लक्षात घेऊन पोलिसांनी मोठा बंदोबस्त छत्रपती शिवाजी चौक आणि बिंदू चौकात तैनात केला होता। ठाकरे गटाकडून निघालेली मिरवणूक पोलिसांनी शिवाजी रोडवरच अडवली। दरम्यान नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, ऋतुराज क्षीरसागर, जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, सुनील जाधव, शिवाजी जाधव यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी दुसरी मूर्ती प्रतिष्ठापना करू देणार नाही अशी भूमिका घेऊन जोरदार घोषणाबाजी सुरू केली। पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, सतीश गुरव यांचं म्हणणं ऐकण्याच्या मनस्थितीत ही मंडळी नव्हती। अखेर राजेश क्षीरसागर यांची मनधरणी करण्यात पोलिसांना यश आलं। मी या राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कोल्हापूरचे पालकमंत्री, कोल्हापूर जिल्ह्याचे कलेक्टर, कोल्हापूरचे SP या सर्वांशी आता मी एक गोष्ट बोललेलो आहे की सातत्यानं एखाद दुसरी व्यक्ती या कोल्हापुरातील जनतेला वेठीस धरण्याचं काम करते। जो गुंड आहे 302च्या खटल्यामध्ये होता, सातत्यानं हद्दपार होते, हद्दपारच्या नोटिसा जात आहेत आणि मग अशा व्यक्तीला प्रशासनाला खेळवण्याचं जो काम करतोय याच्यावरती कारवाई मात्र निश्चित झाली पाहिजे। मी कुणाचं नाव घेणार नाही, कारण या गणेशाच्या मूर्तीसमोर त्याचं नाव घेतलं तर अपशकुन होईल आणि म्हणून अशा प्रकारच्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यावरती कारवाई गणेशोत्सव काळानंतर झालीच पाहिजे, ही मात्र माझी निश्चित भूमिका असणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याशी चर्चा करून आपण हा लढा शिथिल करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। तोवर छत्रपती शिवाजी चौक तरुण मंडळाच्या बाजूला एका रिकाम्या जागेत आणखी एक मंडप उभारण्यात आला। त्यानंतर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत ढोल ताशांच्या गजरात पालखीतून दुसरी गणेश मूर्ती आणली आणि नव्यानं उभारलेल्या मंडपात तिची प्रतिष्ठापना केली। त्यानंतर या वादावर पडदा पडला। यावेळी कमलाकर जगदाळे, चंद्रकांत भोसले, धनाजी दळवी, महेश उत्तुरे, प्रीती क्षीरसागर, माधुरी जाधव, प्रिया माने यांच्यासह ठाकरे गटातील पदाधिकारी उपस्थित होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा देखील अशा शाही इतमामात गणपती आला नव्हता, तसा आपला आज आला का नाही?
पुढे पोलीस फौजफाटा आणि मागही पोलीस फौजफाटा असा शाही इतमामात आज मातोश्रीचा गणपती इथं त्या निमित्तानं आलेला आहे. आम्हाला अत्यानंद आहे. गणपती सर्व एकच आहेत, पण ज्या पद्धतीनं आम्हाला परवानगी नाकारली होती, पण ती परवानगी आम्ही मिळवून चांगल्या पद्धतीनं आणि कोल्हापूरवासियांच्या भावना जपत आम्ही इथं गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करत आहोत. गणेशोत्सव हा आनंदाचा आणि मांगल्याचा सण म्हणून ओळखला जातो, पण दुर्दैवानं कोल्हापुरातल्या काही नेत्यांना त्याचं भान उरलेलं नाही. राजकीय ईर्षेतून आपण आपल्या शहरातील सामाजिक शांतता आणि सलोखा धोक्यात आणतोय हे या नेत्यांना कुणीतरी सांगण्याची गरज आहे.